सर्वप्रथम मी निमंत्रित करतोय स्मिता मनोज पाधे या शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट या पुस्तकावर बोलतो. स्मिता मनोज पाधे, मी अंधेरी पश्चिम इथे राहते. या सभेसाठी मला संधी दिल्याबद्दल मी आयोजक आणि नियोजक यांचा आभार मानते आणि जास्त वेळ न घालवता सुरुवात करते. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आजचं माझ्या पुस्तकाबद्दल जी माहिती देते शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट डॉक्टर नाडकर्णी यांनी लिहिलेलं आहे. प्रकाशक आनंद अवधारी, पुणे येथील समकालीन प्रकाशन यांच्यातर्फे हे प्रकाशित झाले. याची किंमत त्यावेळी होती 250 रुपये, अजूनही कदाचित तीच असेल आणि 280 पानी पुस्तक हे आहे. आपल्याला पुन्हा एकदा आरशात बघायला लावणारं हे पुस्तक, म्हणूनच की काय मुखपृष्ठावर डॉक्टर नाडकर्णी यांनी आरशाचं चित्र ठेवले, कारण आपण स्वतःला त्याच्यामध्ये बघून आपण स्वतःचं परीक्षण करू शकू. आपल्याला पुन्हा एकदा आरशात बघायला लावणारी म्हणून त्यांनी त्यांच्या मुखपृष्ठावर आरशाचं चित्र दिलेलं आहे. मनाचे आजार झालेली माणसं मुळात शहाणीच असतात, ही जनजागृती डॉक्टर नाडकर्णी आपल्याला सर्वांना त्यांनी दिली आणि याच अनुषंगाने त्यांनी शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट या पुस्तकाचे नाव असे ठेवले असावे. पुस्तक वाचताना डॉक्टर नाडकर्णी आपल्याशी जणू गप्पाच मारतायत असंच वाटतं, कारण त्यांची भाषा शैली इतकी साधी, सरळ आणि आपल्यापर्यंत पोहोचणारी आहे. निर्मळ विचार, प्रयत्नशील आणि मेहनती व्यक्तिमत्व पैलू पुस्तक वाचताना जाणवते आणि डॉक्टर नाडकर्णी यांचे शब्द हे मनालाही मिळतात. आत्मचरित्र असल्या कारणाने त्यांच्या जीवन प्रवासात घडत असलेल्या चढउतार नमूद करीत असताना कधी यश मिळाले, कौतुक झाले हे नमूद करताना कदाचित मीपणा दिसू नये यासाठी त्यांनी फक्त एक घटना आहे ते सांगताना त्यांनी काही घटना या पुस्तकात दिलेल्या आहेत, अनुभव दिलेले आहेत हे लक्षात यावे यासाठीच बहुधा त्यांना पुस्तकांच्या सुरुवातीला म्हणूनच त्यांनी असा एक कोट दिला की मीपणा न जाणून देणे यासाठी हेनरी डेव्हिड थोरिओ वॉल्डनमधून यांचा एक कोट त्यांनी अगदीच पहिल्या पानावर दिलाय की आय शुड नॉट टॉक सो मच अबाउट माय सेल्फ इफ देयर वेर एनीबडी एल्स whom I know as well. Unfortunately, I am confined to this theme by the narrowness of my experience. कारण काही अनुभवांची जोड त्यांना द्यावी लागते, जिथे त्यांचं यश आपल्याला कळतं, त्यांची मेहनतही आपल्याला कळते, पण त्याच्यात त्यांना मीपणा नक्कीच दाखवायचा नव्हता. आत्मचरित्र असल्या कारणाने बालपणापासूनचा आढावा, कौटुंबिक माहिती, आजूबाजूच्या समाजाची त्यावेळी असलेली परिस्थिती, त्याची एक रूपरेषा दिलेली आहे या पुस्तकात. बालपण म्हणजे आनंद, भावनेपणा, सुरक्षितता, माया, प्रेम या छत्रछायेत असतानाच मानसिक आनंद आणि समाधान आणि त्याबरोबर परिस्थितीनुसार बदलत जाणाऱ्या घटनाक्रम पुस्तकात मांडला आहे, ज्याचा थोड्याफार प्रमाणात त्यांच्या कार्याशी निगडीत आहे. जगन्नाथाचा रथ म्हणून एक पान त्यांनी सुरुवातीला दिलेलं आहे. त्या कार्याशी निगडीतच हा शब्द त्यांनी वापरला, कारण कार्याचे चढ उतार, प्रयत्न, हाताशी असलेली माणसं, कालांतराने जोडत गेलेली माणसं या सर्वांचा उल्लेख पुस्तकात आहे. काम म्हटले की व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा येतोच. जरी कमी अधिक प्रमाणात त्यात समाजकार्य, कळकळ, जिज्ञासा असली तरी त्याच अनुषंगाने सुरुवातीला त्यांना व्यावहारिक दृष्ट्या काही बऱ्याच गोष्टी खटकत होत्या, पण त्यातही त्यांनी थोडासा त्याचा जास्त त्याला आपल्या आयुष्यात स्थान न देता समाजकार्याकडेच त्यांनी त्यांचा कल ठेवला. समाजसेवा वाढविणे आणि त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणजे आधी समाजकार्य हा हेतू होता, पण समाजकार्य करताना काही आर्थिक मदतही लागते, त्यासाठी त्यांनी खूप कामं केली, खूप लेक्चर्स घेतले, फॅकल्टी म्हणून काम केलं, बऱ्याच ठिकाणी व्हिजिट्स दिल्या डॉक्टर म्हणून. तिकडनं जेव्हा त्यांना आर्थिक मदत मिळत गेली, त्यांचा उद्देश हाच होता की आधी समाजकार्य, तिथे त्यांचं ते एकदा स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांनी व्यावहारिक कामं ही कमी करत गेले आणि हळूहळू करून त्यांचं सामाजिक कार्य वाढत गेलं आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचं व्यावसायिक काम हे त्यांनी जवळजवळ शून्यातूनच निर्माण केलं. पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्याला 26 भाग आहेत. त्यातले काही महत्वाचे भाग म्हणजे सायकियाट्रिस्ट बरोबर दोस्ती, नोकरी नवे मुलखागिरी, सेतू बांधारे सागरी, वेदची जादू,
शिकवताना शिकत जाणे, आवड तिथे सवड, मोगरा फुलला हे मला भिडणारे काही विषय आहेत. एकूण 26 भागात त्यांनी हे पुस्तक मांडलेलं आहे. मानसिक आरोग्याचे महत्त्व समाजाला कळावं आणि मानसिक आजारांबरोबरच उपचार या मर्यादित व्याख्यानेपेक्षा व्यापक मांडणी करावी, हे IPH त्यांची जी संस्था आहे त्यांनी जी मांडली होती त्याचा हा उद्देश होता. नॉट ओनली से नो टू ड्रग्स बट डेव्हलप द मसल टू से नो, हा एक त्यांचा स्लोगन त्यांनी त्या कार्यामध्ये असताना त्यांच्या बरोबरीने काम करत असलेल्यांच्या मदतीने त्यांनी हा हे घेतला, स्लोगन तयार करण्यात आला. वेद नावाचं त्यांचं जे आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पटकन सांगते. वेद या भागामध्ये 2001 साली वेदचं दशक आलं. या वेदचे सूत्र होतं स्फूर्ती आणि सायास, करिअरचा प्रवास अर्थात इन्स्पिरेशन आणि परस्पिरेशन. हे वर्ष वेदचं असून अजून एक परिवर्तन वर्ष ठरलं. हळूहळू वेद व्यावसायिक निवडीतून जीवन संस्काराकडे जाऊ लागलं होतं. आता ती लाईफ व्हॅल्यू कॉन्फरन्स होत होती आणि येणारे फॅकल्टी हे रोल मॉडेल्स होते. परिश्रमांमधलं आणि गाणं शोधण्याच्या त्या वर्षाच्या प्रवासात सहभागी झाल्या होत्या अरुणा रॉय, आशुतोष गोवारीकर, रामदास पाध्ये. गंमत वाटली असेल ना या 3 नावांना एका मागोमाग एक वाचून, पण परिश्रम या सूत्राचे पदर त्यांनी उलगडले. या वर्षी केसरी आणि लीला पाटील, इंडोकोचे सुरेश काळे आणि त्यांची मुलगी आदिती पालंडेकर यांचं छान सत्र बाप लेकी या शीर्षकाखाली. इथे थोडक्यात नमूद करू इच्छिते की मी स्वतः इंडोकोमधली एम्प्लॉई आहे. गेले 21 वर्ष मी त्या कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि काळे सर अजूनही चेअरमन म्हणून या कंपनीत आहेत. त्यांची मुलगी आदिती पालंडेकर हे डायरेक्टर म्हणून या पदाला आहेत आणि डॉक्टर नारकर्णी हे आमच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पॅनलवर आत्तापर्यंत होते खयात असेपर्यंत. आणि मी अकाउंट्सला असल्या कारणाने त्यांचे बरेच पेपर्स आमच्याकडे IPHचे यायचे. त्यांनी बरेच ट्रेनिंग आमच्या कंपन्यांमध्ये आउट ऑफ इंडिया, महाराष्ट्रामध्ये, गोव्यामध्ये, दिल्लीमध्ये दिलेले आहे. त्यामुळे डॉक्टर नारकर्णी हे आमच्यासाठी कुटुंबासारखेच होते. त्यानंतर आवड ती सवड याच्या शेवटच्या भागामध्ये त्यांनी दिलेलं आहे. मी अगदी शेवटच्या भागाला आलेले आहे, 1-2 मिनिटं लागतील. तुम्हाला कधी वेळ मिळतो एवढ्या सगळ्या गोष्टी करायला, लोक विचारतात, कारण त्यांचे कार्य खूपच वाढत चाललं होतं. कसं हँडल करता तुम्ही? तुमच्या दिवसाला 26 तास वगैरे असतात का हो? तर हे सांगत असताना त्यांनी बरेच उदाहरणं पण दिलेली आहेत. पण त्याच्यातलं एक छोटंसं ते म्हणतात की माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला वेळेबरोबर नातं जोडण्याच्या 3 शैली मिळाल्या. वेळेशी दोस्ती, वेळेची कुस्ती, वेळेशी मस्ती. वेळेची दोस्ती करायची तर आपल्या मनात जगण्याबद्दल अपार कुतूहल असावं लागतं. आणि मोगरा फुलला म्हणून हा शेवटचा भाग घेतला. पण हे लिहिताना ते म्हणतात की तुम्हाला हे शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल, पण मोगरा फुलला हे मला द्यावंसं वाटलं, कारण माझं जे कार्य आहे तो कसा फुलत गेला त्याचा उल्लेख त्यांनी दिलेला आहे. डॉक्टर अब्दुल कलाम यांना सुद्धा त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आपल्या कार्याविषयी माहिती देण्यासाठी. आणि ते पत्र वाचून अब्दुल कलाम यांनी त्यांना निमंत्रण दिलं दिल्ली इथे आणि राजभवनात त्यांची मुलाखत झाली. आणि मुलाखत घेताना काही त्यांचा प्रश्नोत्तराचा भाग मी वाचणार होते, पण वेळेअभावी मी ते नाही करत आहे. तर तिथपर्यंत त्यांची पोचपावती नक्कीच गेली होती आणि त्यांनी डॉक्टर नारकर्णी यांना शुभेच्छा देऊन त्यांना सांगितलं तुमच्या कार्यामध्ये अशीच तुमची प्रगती होत राहो, कधी काही लागलं वगैरे तर आम्ही आहोतच. आणि त्यांनी खूप त्यांचं कौतुक केलं. शेवटी त्यांनी पुस्तकाच्या शेवटाला असं लिहिले की जी आस्था सहानुभूती माझ्यात आहे असं मी समजतो तीच मला कधी सोडून गेली, कधी क्रूरपणे वागलो, कधी अगदी अप्पल पोट्या स्वार्थाने आंधळा झालो, कधी आधी प्रेरणांच्या उन्मादात बहकलो, कधी जाणीवपूर्वक अन्याय केला, त्याबद्दल असमाधान आहे. गुण आणि अवगुण, समाधान आणि असमाधान यावरून माणूस म्हणून स्वतःचं मूल्यमापन न करण्याचे शास्त्र आणि कला माझ्यातला मेंटल हेल्थ प्रोफेशनल अजूनही शिकतो.
ह्या पुस्तकामध्ये आपण जरी त्यांची गोष्ट वाचतोच आहोत आणि त्यांचं आत्मचरित्र बघतोय, मला भावलेली गोष्ट आहे की अडीअडचणी ह्या प्रत्येकाला खूपच येतात. त्या अडीअडचणीतून पुढे काय ह्या प्रश्नाला उत्तर देता देता ते आयुष्यात पुढे निघत गेले. त्यातला मार्ग कसा काढला, खचले सुद्धा, अगदी डिप्रेशन नाही म्हणता येणार, पण ते बऱ्याचदा त्यांना मदतीचा हात हवा होता, पण मार्ग सापडत गेला, ते थांबले नाही. याचा बोध घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं, जवळ असावं. कुठलंही पान उघडलं तरी तुम्हाला त्याचा संदर्भ लागेल, हे सांगून मी माझं आजचं पुस्तक परीक्षण मी समाप्त करते. संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इंडोको रेमेडीज लिमिटेड, इंडोको रेमेडीज लिमिटेड, सांता क्रूज दिवस आणि कळण्याचे दिवस. तर ह्या पुस्तकामध्ये जे चित्र आहे वरती मुखपृष्ठाचं, त्याच्यामध्ये त्यांनी असा जो काही डोक्याचा भाग आहे ते आपल्याला जे कळतंय ते खरंच वरती आहे का, म्हणजे जगात जे चालू आहे तेच मला कळलंय का, मला काहीतरी वेगळंच कळलंय आणि जगात काहीतरी दुसरंच चालू आहे. म्हणजे हा सगळा जो भाग आहे या पुस्तकामधला तो पूर्ण करोना काळ जेव्हा चालू होता, त्या करोना काळामध्ये आपण 24 तास घरामध्ये बंद होतो, फक्त भाजी आणायला किंवा ह्या कारणासाठीच बाहेर जात होतो. आपल्या तोंडाला पूर्ण बंद करून घेतलं होतं आपण, पूर्ण शरीर आपण क्वारंटाईन होतं पूर्ण घरामध्ये. तर अशी सगळी परिस्थिती असताना त्यांनी हे पुस्तक लिहिले. ते स्वतः घरात असताना दुसरा काहीही मार्ग सापडत नव्हता, तेव्हा त्यांनी हे पुस्तक लिखाण सुरू केलेलं आहे. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी स्वतःच लिहिले. आणि ह्या पुस्तकामध्ये जे त्यांनी विचार मांडलेले आहेत ते इतके खरे आहेत की ते मी तुम्हाला वाचून दाखवते आणि तुम्हाला कळेलच मी काय तुम्हाला सांगते, की मी अजून वेगळं बोलायची गरज नाही. आपण हल्लीचे लग्न समारंभ सोहळे करतो, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटले की हे जे सगळा भापकपणा आहे, जेव्हा करोना होता तेव्हा सगळ्यांनी 25 माणसांमध्ये लग्न केली. करोना जेव्हा सुटला तेव्हा 25 माणसांमध्ये लग्न केली. तेव्हा कुठे होतं, तेव्हा पण बाकीची माणसं होती. किंवा तुम्हाला आता मुंज करायचे किंवा काही संस्कार करायचे, तर तेव्हा सुद्धा 25 माणसं गरजेची असतात. अजूनच तुम्ही 100 जणांना बोलवाल, 500 जणांना बोलवाल, 30 जण येतील, खातील, पितील, घरी जातील. मुख्य मुद्दा काय आहे, नवरा आणि बायकोचं एकमेकांशी होणारं मिलन, त्यांच्यावर होणारे संस्कार हे जास्त महत्वाचं आहे. बाकीचा जो भक्का आहे, येणारा जो धूर आहे किंवा ती जी सगळी धूर म्हणा, वरची रोषणाई म्हणा, त्या नवरा बायकोचं तिथे काय चाललंय कुणाचं लक्ष नसतं. धूर किती छान आहे, नंतर वरती किती छान डेकोरेशन केलं, ह्याच्यातच सगळ्यांचं लक्ष असतं. तर जेव्हा खरंच कोरोनाची परिस्थिती येते आणि आपल्याला जेव्हा आर्थिक चणचण भासायला लागते, तेव्हा हा सगळा जो केलेली रोषणाई असते किंवा जी केलेली सजावट वगैरे असते, आणि तेव्हा आपण घालवलेला जे काही आर्थिक अर्थार्जन तिथे जे वेस्ट केलेलं असतं, आणि नंतर जेव्हा अशी एखादी परिस्थिती आपल्या अंगावर येते आणि जेव्हा आपल्याकडे आर्थिक चणचण ही भासायला लागते, तेव्हा याचा सगळा उलगडा होतो की ते खरंच बरोबर होतं का, त्याची खरंच गरज होती का, पूर्वी पण अशीच लग्न व्हायची का भोक्यामध्ये, साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपण या सगळे सोहळे करू शकतो असं त्यांना म्हणायचं होतं. नंतर त्यांनी इतके त्याच्यामध्ये छान छान लेख, हे सगळे पुस्तकांमध्ये आणि पेपरांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख आहेत. म्हणजे इतकी त्यांची नावच खूप छान आहेत. रोना नाही करते रहना, करोना, ही जी नावं आहेत त्यांची, किंवा आता तुम्हाला एक मी त्यांची गोड वाचून दाखवते की फारच छान आहे. आता जेव्हा घरामध्ये आपल्या कोणीच येत नव्हतं, तेव्हा आलेला कुत्रा सुद्धा त्यांना फार प्रेमाने आलेला वाटत होता. त्यांनी तेही लिहून ठेवले. सध्या घरामध्ये पाहुणे म्हणून कोणी येणं जाणं करतच नाही. पूर्वी सतत येणारे कुरिअरवाले, विक्रेते, नेहमीच्या सेवा देणारी मंडळी ही सुद्धा नसतातच. अशा वेळी आमच्या दारावर बाहेरच्या बाजूने काही विचित्र आवाज ऐकायला आले. दरवाजा उघडला तर आमच्या आवारात फिरणारा बोका तो घरात शिरला. आता ह्या पाहुण्याचं स्वागत करायचं का त्याला कोरोना होईल नाही होईल म्हणून त्याला बाहेर ठेवायचं, दूध द्यायचं का नाही द्यायचं. आपल्या बाजूच्या माणसाला जरी कोरोना झाला आणि आपला कितीही जवळचा मित्र असला तरी आपण त्याला औषध देताना विचार करत होतो, बापरे मी त्याच्या जवळ गेलो तर मला काहीतरी होईल. हा जो सगळा आपल्यामध्ये मनामध्ये जो आपला भाव होता बाजूच्या माणसाबद्दल सुद्धा, हा सगळा विकार किंवा ही आपली सगळी झालेली मनोभावना किती विचित्र होती, या सगळ्याबद्दलचं वर्णन त्यांनी करण्याचे दिवस या पुस्तकामध्ये केलेलं आहे. खूपच सुंदर पुस्तक आहे, अतिशय सुंदर आहे, सगळ्यांनी वाचावं असं आहे.
नंतर त्यांनी एक अशी त्या काळामध्ये सगळी लोक पिचून गेली होती, लोकांना काही समजत नव्हतं काय करावं कसं करावं, तेव्हा त्यांनी एक छान कविता अशी लिहिली आहे, काळात प्रत्येकाला दुःख येणार आहे, अडचणी येणार आहेत, आपण कितीही काम करायचं म्हटलं तरी सुद्धा अडचणी आहेत. तर त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय, काळात प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात निष्ठेने काम करत राहावंच लागायचंय. याच भावनेतून आलेले हा ओळी तुमच्यासोबत शेअर करून थांबतो. काळ रात्र पार पडली असावी बहुधा, म्हणजे हळूहळू कोरोना संपत आलाय, सगळं अर्थकारण माझं संपत चाललंय किंवा आहे, किंवा थोडं थोडं जे काही आहे ते काही नवीन मिळवता आलं नाही, त्याच्यामुळे जे आहे त्याच्यातच आहे सगळं. काळ रात्र पार पडली असावी बहुधा, आशा धरायला हरकत नाही उषट कालाची, कदाचित उद्याचा दिवस चांगला येईल. अलीकडे आमची रात्र ध्रुव प्रदेशाकडेच होती सरकत, खगोल पंचांगांना वाकुल्या दाखवत विजत आलेल्या शेकोटीच्या धुकधुकत्या आधारावर. पर्यायांच्या काटक्या त्यात टाकत आकाश शोधत होतो, त्याच धुकधुकीचे कण मन मारून घुसमटण्यापेक्षा चालायला लागूया का उगवत्याच्या दिशेने. म्हणजे आता हे सगळं झालं किती दिवस दुःख करत बसणार, उद्याचा जो सूर्य उगवणार आहे, उद्या कदाचित सगळं ओपन होईल, त्याच्याकडे आपण बघूया, तो विचार करूया. आणि आता उद्यापासून काय करू, भले त्यांची नोकरी वगैरे गेली नव्हती, पण जे सर्वसामान्य लोक होते त्यांच्यासाठी त्यांनी असं लिहिले की समजा आता एखाद्याची नोकरी गेली असेल तर मी काय करू, रडत बसू घरात, रडत बसून कसं होणार, माझा दिनक्रम तर चालू राहणार नाही, रडत बसून चालणार नाही, मला उद्याचं काम करायचंच आहे. अंधार सरायचा तेव्हाच सरेल, तांबडं फुटायचं तेव्हाच फुटेल, चालत राहिलो निष्ठेने तर ऊर्जा लागेल कारणी, प्रत्येक पावलासोबत होत जाईल नव्या वाटेची पायाभरणी. अतिशय सुंदर पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचावं असं आहे. आणि ह्यामध्ये पुस्तक वाचून आपल्याला असं कळतं की करोनामध्ये ज्या लोकांनी आता कोरोना अनुभवलाच नाहीये, किंवा आमची लहान मुलं यांनी करोना अनुभवला नाहीये, किंवा आता ही पिढी ज्यांनी करोना बघितलाच नाही, आता जन्मलेली मुलं, त्यांनी जर हे पुस्तक वाचलं तर त्यांना कळेल की अक्षरशः माणसं आपण कशी जेलमध्ये राहिलो, आपल्या घरात कसे आपण बंद होतो, तेव्हा आपल्या मनात काय भावना चालू होत्या. तो जर पुस्तक वाचलं ह्या लोकांनी, नवीन मुलांना जर तुम्ही हे पुस्तक वाचून सांगितलं, बघ आम्ही इतके दिवस घरात बंद होतो, काहीही आम्ही बाहेर जात नव्हतो, व्यायामशाळा नव्हती, कुठेही काही जात नव्हतो, येत नव्हतो, सगळे आजी आजोबा घरात होतो, छोट्या छोट्या घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारी सगळी माणसं एकत्र राहत होती. त्यामुळे कदाचित त्यांच्या एकत्र बोलण्यामुळे किंवा एकत्र येण्यामुळे त्यांच्या काही गप्पा गोष्टी झाल्या, तोही पॉझिटिव्ह मार्ग त्यांनी याच्यात दाखवलाय. किती 3च माणसं घरात होती, त्यांचा मुलगा होता, मग त्यांनी खूप असं काही ऑनलाईन वेबसाईट सुरू केल्या, वेबिनार सुरू केले, नंतर खूप सोशल मीडियावर ते कार्यान्वित झाले, त्यांचे खूप विचार त्यांनी मांडले. असं या पुस्तकामध्ये खूप छान आहे. सगळ्यांनी वाचा, करण्याचे दिवस कळण्याचे दिवस, सुंदर पुस्तक. आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन ABP माझाच्या चॅनलवर झालं होतं. ओके. कोरोना काळात. धन्यवाद. थिंक पॉझिटिव्हचं एक उत्तम उदाहरण असं एक पुस्तक आहे आणि सर्वजण वाचतीलच. आपल्या पुढच्या वाचक आहेत सुजाता मेंदळे, मनोगती या पुस्तकावर होते. त्यांच्या पेशंटशी जो संवाद व्हायचा, त्याचे अनुभव ते सांगायचे, त्यातून ही लेखमाला निर्माण झाली. प्रथम ही लेखमाला साप्ताहिक सकाळ करता लिहिली. स्वरूपाचे रंगरूप हे शीर्षक योजले होते. पण आला गेला मनोगती हा लेख वाचल्यावर संध्या टांगसाळे यांच्या सांगण्यावरून त्यांनी मनोगती हे पुस्तकाचे शीर्षक ठेवले. या पुस्तकाचे मनोगत लिहिताना डॉक्टर सांगतात, या पुस्तकातील साराच मजकूर हा प्रत्यक्ष घडल्यावर लिहिला आहे. त्या व्यक्तीबरोबर झालेले संवाद बहुतेक ठिकाणी अक्षरशः जसेच्या तसे लिहिले आहेत. पहिला नमस्कार. तेथ वडील जैसे करीती. स्वतःच्या वडिलांबद्दलचा आदर, प्रेम व्यक्त करणारा आहे. पालक म्हणून त्यांनी रोल मॉडेल उभे केले. त्यांनी वडिलांच्या अनेक उदाहरणातून स्वधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, लोकसंग्रह धर्म, विश्वधर्म यांचे संस्कार त्यांच्यावर कसे झाले ते दाखवून दिले. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीताई यातील ओव्यांचा आधार त्यांनी लिखाणात घेतला. आला गेला मनोगती शीर्षकाचे महत्त्व सांगणारा लेख. भूताने पछाडलेली पेशंट बाई
भीती घालवण्यासाठी हनुमान चालीसा म्हणत असते. तिच्याच तोंडून डॉक्टरांनी मारुतीचे शक्ती, भक्ती, नम्रता, बुद्धीचा योग्य उपयोग हे गुण दाखवून वदवून घेतले. आला गेला मनोमती म्हणजे मनात जलद गतीने येणारा व जाणारा. भूताची भीती घालवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा हे त्यांनी त्या बाईला दाखवून दिले. कसे येते विचारांचे भान? या लेखात सेल्फ टॉक अवेअरनेसबद्दल विचारांची जागरूकता, विलग आणि विलय. विलगमध्ये माणूस स्वतःला फार महत्त्व देतो, पण विलयमध्ये अलिप्तपणे वागतो. उदाहरणार्थ, माझा अंगठा दुखावला तर त्याला अंजारतो गोंजारतो, म्हणजे विलग, पण त्यामध्ये जास्त गुंतत नाही, म्हणजे विलय. असाध्य लोकांनी ग्रासलेली व्यक्ती वस्तुस्थितीत बुडून न जाता स्वतःला विलग करेल तेव्हा तिला विचारांचे भान येईल. मनाचे पूर्वग्रह आणि आत्ताचा विचार. माणूस भूतकाळातील विचारांची संगत सोडत नाही, त्यात आत्ता या क्षणी भर घालतो. उदाहरणार्थ याने 5 वर्षापूर्वी माझा अपमान केला, आता आठवलं तरी तळपायाच्या आत मस्तकात जाते. भूतकाळातील घटना वर्तमान काळातही त्रास देतात. तसंच भविष्यकाळात घडणाऱ्या घटनाही माझे मन आज आणि आत्ताच घडवते. विचारांमधील पूर्वग्रहाच्या गाठी भूतकाळाला उगाळणे व भविष्यातला एकाच पद्धतीने वर्तमानात खेचून आणणे यालाच ज्ञानेश्वर लटकेपणाची नवाई, भ्रांतीचे नाविन्य म्हणतात. स्वयंविकासाची जबाबदारी कुणाची? आपला विकास आपण कसा घडवायचा? उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची आपला बंधू, आत्माची रिपू आपला. गीताई 6/5. नित्यकर्म करण्यासाठी डॉक्टर नाडकर्णींनी कार्याचे अधिष्ठान म्हणजे शरीर, कार्य करणारी कर्मेंद्रिय, नियोजन करणारी ज्ञानेंद्रिय आणि कर्ता म्हणजे जीवचैतन्य, हे 4 घटक आपल्या नियंत्रणात असावे लागतात. FWC फॅक्टर्स विथिन कंट्रोल. पण आपण दैव, नशीब, प्रतिकूल आहे म्हणत FDC फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल म्हणत जबाबदारी ढकलतो. कसे गिरवायचे ABC? स्वतःचे स्वतःने. A म्हणजे ॲक्टिवेटिंग इव्हेंट, B म्हणजे बिलीफ्स, घटनेवरील विचार व आत्मविश्वास, C म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम. विशिष्ट हुशार मुलगा वाईट सवयीच्या आहारी गेल्यावर पालकांना डॉक्टरांनी हे सूत्र समजावले. प्रत्येक व्यक्ती ABC आणि AC या 2 मनप्रदेशात वावरत असते. घटनेमध्ये विचारांचे भान येणे महत्त्वाचे, स्वतःच्या विचारांचे द्वैत्व स्वीकारणे महत्त्वाचे. जववेदी अर्जुना तो बौद्धून भेटे म्हणा, ज्ञानेश्वरी 3/148. तोपर्यंत मन AC वरून ABC वर येत नाही, त्याकरता निष्ठेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची गोष्ट सांगितली. एलिसना भाषण देण्याचा फोबिया होता, म्हणून त्यांनी वैचारिकदृष्ट्या अतिरेकी असलेल्या तरुणांसोबत आपली मते मांडायला सुरुवात केली. मुलींना डेटवर बोलावून त्यांनी येण्याचे नाकारले. तरीही स्वतःला अनाकर्षक माणूस म्हणून घेणार नाही. लोकांनी कितीही शेरेबाजी केली, नावं ठेवली, तरीही स्वतःला दोष द्यायचा नाही. याचं शिक्षण ते स्वतःला देत होते. एलिसच्या या साऱ्या आत्मलढ्यातून निर्मिती झाली ABC या समीकरणाची. तोल सावरायचा प्रयत्न. एक सहकारी पतीपासून विभक्त, तो असा का वागला हा प्रश्न तिला भेडसावत होता. डॉक्टर नाडकर्णींनी विचारले, घासलेली भांडी तू यांत्रिकपणे रोज वापरतेस, पण आवडता डिनर सेट कशा तऱ्हेने पुसशील? ती सांगते, काळजीपूर्वक, आपुलकीने. मग तसेच डिनर सेट सारखे अनुभवांकडे आत्मीयतेने पहा, चुकांमध्ये सुधारणा कर. माणूस तणावातून जाताना जेव्हा योग्य पद्धतीने वागतो तेव्हा त्याचे योग्य मूल न ओळखल्याने अनुभवांना अतिसामान्य ठरवतो. अयोग्यपणे वागलो तर स्वतःला बोल लावत राहतो. सर्वसामान्य कृती म्हणजे रोजची भांडी, यांत्रिक कृती. आवडीचा डिनर सेट यामध्ये भावना मिसळली की कृतीचा पोत बदलतो. श्री समर्थांनी सांगितलंय, विवेकी क्रिया आपुली पालटावी. आपल्या वर्तनात बदल करताना आपल्याबद्दल आदराची भावना असायला हवी, आत्मविश्वास हवा.
संतापाचा महिमा काय सांगू. स्वतः नाटकडी संतापी होते, पण तो स्वतःचा प्रॉब्लेम आहे ही जाणीव त्याला जेव्हा झाली तेव्हा त्या भावनेकडे ते कुतूहलाने बघायला लागले. रुक्मिणी स्वयंवर या एकनाथांच्या खंडकाव्यात कृष्ण रुक्मिणीला पाहायला गर्दी होते. संन्याशाला वेश्येचा धक्का लागतो, संन्याशी चिडतो. वेश्या म्हणते, अजूनही क्रोध न सोडी पाठी, विटंबनी दंड कासोटी, आत्मदृष्टी तुम्हा नाही. श्रीकृष्ण देखी आला नयनी, विटाळ मनी तो निजांड. श्रीकृष्णाला पाहून सुद्धा आत्मदृष्टी समत्वाचा भान नाही, तो आंधळाच म्हणावा लागेल. व्यक्ती म्हणून प्रत्येकाचे नियम असतात, त्यांच्या दुसऱ्याकडून भंग झाला की संताप होतो. डॉक्टर नाडकर्णी लिहितात, सत्ता, प्रेरणा आणि संताप याचे नाते जेव्हा त्यांना स्पष्ट झाले तेव्हा त्यांचे कुटुंबियांबरोबरचे वागणे सुधारू लागले. कामक्रोधाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात, हे अंगा तव घडिले, जीवीचे आधी जडले, हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एका हरी. संतापाचा जन्म माणसाच्या जन्माबरोबरच होतो. रागाची सुरावट शोधताना महाजन्म येन गता सपंथा. हे महाजन कोण, तर षड्रिपू. विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला, संगातुनी कुठे काम, क्रोध कामात ठेवला. गीताई 2:65. षड्रिपू मनावर आरूढ झाले की बुद्धिनाश होतो, स्मृतिभ्रंश होतो आणि मग माणूस त्या आवेशात काय करील सांगता येत नाही. गाडी स्टेशनवर लागण्याआधीच माणसं खिडकी मिळवण्याची इच्छा आणि आटापिटा करतात. नाही मिळाले की क्रोध निर्माण होतो. समर्थ रामदास म्हणतात, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे हे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळ बने. संतापाबरोबर जे विचार डोक्यात येतात त्याचे मर्म आहे मोह. मोहाचा क्षय होणे म्हणजे मोक्ष. अविवेकाकडून विवेकाकडे येणे म्हणजे मोक्षप्राप्ती. क्रोधावर ताबा, स्वामित्वे विषयी वर्ते, त्यास लाभे प्रसन्नता. सुरुवातीला डॉक्टर नाडकर्णी दुसऱ्यावरचा राग स्वतःवर काढत. त्यावेळी त्यांनी एक कविता रचली, माझ्याकडे माझे खाजगी इंडियन पिनल कोड आहे. कायदा माझा, शासक मी, माझ्या कोर्टात मी कोणाली ताकद सुद्धा मी. नाही म्हणणाऱ्याला जन्म ठेव, बारक्या मनोभंगाला खारट फटक्यान चालेल. बंडखोर बायकोला किती वेळा फाशी दिलं, रुसलेल्या दैवालाही लाख वेळा सोडी दिलं. देवाला सोडत नाही असा माझा दरारा असतो. साला आपल्या कोर्टामध्ये अपिपिपी भंकसच नसतो. एक सांगू नका कोणाला, पट्टेवाला गेल्यावर आणि दारे बंद केल्यावर काळा जगा उतरून मी माझ्याच कोर्टात चक्की दिसतो, माझ्याच कोर्टात चक्की दिसतो. पण समर्थाने सांगितलेल्या क्रोधे अपपाने कुबुद्धी, आपणास आपण वधी, जयास नाही दृढ गती तो एक मूर्ख. स्वतःला शिक्षा दिल्याने दृढ बुद्धी नसल्याने मूर्ख ठरतो. गुरु डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी त्यांना सांगितले की संतापाला प्रथम तोंड द्यायचे, पटकन फ्रस्ट्रेट व्हायचे नाही, न डगमगता इतरांच्या रागावर मनावर झेलून घ्यायचे. मनात येणारी सारी विशेषणे वेगळी काढायची. समोरच्या व्यक्तीच्या कोणत्या वर्तनाचा त्रास होतो ते वर्तन वेगळे काढायचे. दुसरा आग पाखड करीत असताना आपल्याकडे तोडीस तोड संतापणे एवढा एकच पर्याय नाही. समोरच्यानी आपल्यावर फेकलेली लेबले आपण चिकटून घ्यायची नाही, त्याच्या संतापाचा मुद्दा आपण जाणून घ्यायचा. स्वरूपाचे रंगरूप, स्फटिकगृहाचे गीत, मानसिक आरोग्याचे लिखाण करताना वाचकांची प्रतिक्रिया यायची. भाषा खूप जडजडते हो तुमची समजायला, सोपं का नाही करत. आणि मग त्यांनी या प्रतिक्रियांकडे लक्ष देताना वाचक म्हणून त्यांची विचारांची बैठक कशी असणार यावर डोळ्यापुढील लेखनाचा माझ्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. जनाबाईची रचना वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. म्हणजे वाचकाने वाचताना विचारधन वेचावे, तर लेखकाच्या आणि वाचकाच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांची जाणीवपूर्वक दखल घ्यावी. वाचन प्रक्रियेत असे एकात्मीकरण झाले तर वाचकाच्या अनुभवाबरोबर वाचक असलेल्या मजकुराचे नाते जुळत जाते. डॉक्टर नाडकर्णी उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. या 33 लेखाद्वारे मन व त्यातून निर्माण होणाऱ्या भावना यातून अनेक प्रसंगाद्वारे समजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मन हा अवयव सूक्ष्म न दिसणारा
तो माणसाची अधोगती करतो, तसेच अशक्य ते शक्यही करू शकतो. असं न तिष्ठणाऱ्या मनाला कसं वटणीवर आणायचं याचं मार्गदर्शन त्यांनी या लेखातून केलं आहे. त्याकरता ज्ञानेश्वरी, दासबोध, गीताई यातील अनेक ओव्या घेतल्या आहेत. खरं म्हणजे एकदा वाचून त्याचं आकलन मला तरी झालं नाही. 2-3 वेळा वाचल्यात थोडं समजलं असं मी म्हणेन. पण हे पुस्तक उपयुक्त खूप आहे आणि विचार करणारा लावणाराही आहे. तर तुम्ही नक्की हे वाचा. कुलकर्णी हेही दिवस जातील. तज्ञ त्याच्यावरचं उत्तम पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये आहे. मला असं वाटतं त्यांनी जे त्यांच्या कामावर ज्यांनी PhD केलेलं आहे त्या बाईचं नाव अंजली कुलकर्णी असं आहे. बरोबर ना? त्यांचं पुस्तक आपल्याकडे आहे लायब्ररीमध्ये, जरूर तुम्ही वाचा. फार छान. नमस्कार मंडळी, माझं नाव चारुलता सतीश कुलकर्णी. PM पार्लेकरांचे मला आभार मानायचे आहेत मला संधी दिल्याबद्दल. मी जे पुस्तक निवडलंय त्याचं नाव आहे हेही दिवस जातील. हेही दिवस जातील. हेही दिवस जातील, these too shall pass, असं स्वतः नाडकर्णी म्हणतात. पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे आणि पानं फक्त 130. छोटं पुस्तक आहे अगदी. अर्पण पत्रिका श्यामची आई पुस्तकाला केलेली आहे आणि मनोविकास प्रकाशन पुणे येथून अरविंद पाटकर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. सलग 2 आठवडे डॉक्टर हे पुस्तक लिहित होते असं त्याने मनोगतात लिहिलेले आहे. आता आपण पुस्तकाकडे वळूया. मुखपृष्ठ आहे गिरीश सहस्रबुद्धे यांचं. डॉक्टर आणि त्यांच्या बाजूला 2 लहान मुलं त्याने दाखवलेली आहेत. गीताई, आता मी पुस्तकांचं परीक्षण ऐकलं तर प्रत्येक पुस्तकात गीताईचं वर्णन आहे. तर गीताईतला 16व्या अध्यायातला 2रा आणि 3रा श्लोक त्यांनी उद्धृत केलेला आहे. आता पुस्तकाच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. मध्यवस्तीमध्ये असलेल्या ट्रस्टच्या हॉस्पिटलचं हे वर्णन आहे. हे हॉस्पिटल 12 वर्षाखालील लहान मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी नाही. वॉर्डात आत बाहेर करताना नजरेत भरेल अशी बाळकृष्णाची मोठी फ्रेम आहे. रांगता रांगता लोण्याचा गोळा फस्त करणारा कृष्ण म्हणजे बाळकृष्ण या फ्रेममध्ये दाखवलेला आहे. दिवाबत्ती लावून आणि उदबत्ती लावून त्या फ्रेमचे पावित्र्य जपलेले आहे. पुस्तकात सुरुवात आहे सुहास नावाच्या मुलापासून. 4 पेशंट त्यांनी वर्णन केलेले आहे. पहिला आहे सुहास. तो खटावचाळीच्या जिन्यावरून पडून त्याचा पाय दुखवला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. त्याचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. त्याची आई नोकरी करते, वडील त्याचे परदेशी नोकरी करतात. त्यामुळे मदत करायला कोकणातून मोहन नावाचा मुलगा येतो. तो 70% मार्क मिळवून SSC झालेला असतो. तो इतकी छान सेवा करतो ना सुहासची. त्याला भरवणं, त्याला स्पंजिंग करणं, आंघोळ करणं, A to Z सगळी कामं तो छान करतो. आणि आई अगदी बिनधास्त राहते की कुणाची मदत नसली तरी हा आहे मला मदत करायला. तर त्याचा पाय प्लॅस्टरमध्ये असतो, तो त्याचे प्लॅस्टर पण स्वच्छ करतो. मी आता एकेका पेशंटचा पूर्ण करते वर्णन. तर त्याच्या असं लक्षात येतं की त्याच्या पायाची बोटं जी दिसतात ना त्यांचा रंग बदललेला आहे, काळसर असं झालेलं आहे. तर तो नर्सला सांगतो की या पायाच्या बोटाचा रंग बघा म्हणून. ती नर्स डॉक्टरांना सांगते. तेव्हा डॉक्टर एक वाक्य असं टाकलेलं की प्लॅस्टर घालताना पायाच्या बोटाकडे लक्ष दिलेलं नाही. म्हणजे कसं दुसऱ्या डॉक्टरावर ढकलतात तसं एका वाक्यात त्यांनी सांगितलेलं. त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना काही त्याचा पाय वाचवता आला नाही. बोटं गॅदरिंग करून काढून टाकतात आणि कृत्रिम पाय त्याला लावायला लावतात. दुसरी म्हणजे तो आहे सुहास आहे पण कृत्रिम पायाने चालतो. दुसरा पेशंट दाखवला सोनू म्हणून. ॲक्सिडेंटची केस असते. आई वडील त्याचे जातात आणि तो वाचतो ॲक्सिडेंटमध्ये. तर त्याच्या आजी आजोबा थकलेले बिचारे नाकाकडे डोळे लावून असतात. मावशी आत्या सगळे त्याचे नातेवाईक असतात आणि तो बरा झालेला असं दाखवलेला आहे ICU मध्ये औषधोपचाराने. तर तेव्हाच डॉक्टरांनी म्हटलं की हे सोनू असताना आजारी त्याला सांगत नाही की तुझे आई वडील गेलेत म्हणून, ते पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत असं त्याला सांगतात.
तेव्हा डॉक्टर नाडकर्णी तिथे लिहिलेले आहे की मुलांना सत्य वेळेवर सांगत जा. मुलं खूप समजूतदार आहेत, त्यांना कसंही कळतं की काय आहे परिस्थिती म्हणून मानसोपचार तज्ञ म्हणून ते सांगतात की मुलांना सत्य वेळेवर सांगा. त्याला सांगायला पाहिजे होतं तुम्ही की तुझे पण आई वडील नाही आहेत, कारण नंतर सुद्धा कळणार तेव्हा धक्काच बसणार, असं डॉक्टरांचं मत असतं. तिसरी पेशंट दाखवले चिन्मयी म्हणून. तिला ब्लड कॅन्सर झालेला असतो. फिट्स येतात तिला, किमोथेरपीने तिच्या डोक्यावर केसही नसतात, पण बिचारी नेहमी आनंदी असते. आणि ही 3 मुलं आहे ना आपापसात खेळत असतात. ती चिन्मयीच्या इथे पण ती रात्री 2:30 वाजता सिरियस होऊन जाते चिन्मयी. तेव्हा सुद्धा हॉस्पिटल असा निर्णय देतं की या मुलांना काही कळायला नको म्हणून 5:30ला सगळे पेपर तयार करून तिला मोकळं करतात. आणि सगळ्या मुलांना सांगतात की तिला डिस्चार्ज दिला, ती घरी गेली. पण या मुलांना कळतं की कोणी तिचं नाव नाही घेत, त्या ती नाही आहे असं. तिथे पण डॉक्टर म्हणतात की सांगा तुम्ही मुलांना सत्य. ते ॲक्सेप्ट करतात, खूप समजून घेतात मुलं. चौथी पेशंट दाखवली आहे जिनी म्हणून. अनाथाश्रमातून दत्तक घेतलेली असते. तिच्या हृदयाला भोक असतं, हे तिच्या आईवडिलांना माहिती नसतं. जे दत्तक देतात त्यांनाही माहिती नसतं, पण ती शेवटी बरी होते असं दाखवलेलं आहे. पुस्तकात 22 रेखाचित्र आहेत आणि ती स्वतः डॉक्टरांनी काढलेली आहे. पृष्ठ 9 पानावरचे रेखाचित्र आवर्जून बघा. ॲम्ब्युलन्स, 4 व्हीलर्स, स्कूटर 5, हॉस्पिटलच्या पायऱ्या इतकं डॉक्टरांनी छान काढले ना की त्यांचं एक वेगळं अंग आपल्याला कळतं की ते चित्रकार पण आहेत. हल्ली डॉक्टर गायक पण असतात, कसे चित्रकार पण आहेत. चुणचुणीत आणि वेल बिहेव्ड आता त्या मोहनचं काय झालं हे मी सांगते. पेशंटचं सांगितलं बरोबर. चुणचुणीत मोहन असतो ना, तो सगळ्यांची मनं जिंकतो. सगळं तो हॉस्पिटलमधनं शिकून घेतो. हॉस्पिटलमधली सगळी कामे शिकून घेतो. मुंबईत त्याला नातलग भेटतात. नर्सिंगची साईड व्यवसाय म्हणून तो स्वीकारतो आणि आर्थिक मदत त्याला सगळे करतात. पुढे हिअर एंड्स द बुक. इथे पुस्तक सांगतं, पण छान छान वाक्य पुस्तकात कितीतरी आहेत. हाताला काम मिळालं की डोकं शांत राहतो. देवावर विश्वास असला तर प्रार्थना करा आणि विज्ञानावर विश्वास ठेवून धीर धरा. मृत्युंजयाचा जप आपल्याला माहिती आहे. म्हणजे मला सुद्धा पूर्वी वाटायचं की जो माणूस अत्यवस्थ आहे त्याची लवकर सुटका व्हावी म्हणून हा जप करायचा, पण तसं नाही. डॉक्टरांनी सांगितले मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर जय नाही, मृत्यूच्या भयावर जय. म्हणून जे जगतात त्यांनी हा जप करायचा स्वतःसाठी. मरणाच्या दारात आहे त्याच्यासाठी नाही. प्रार्थना करायची स्वतःला शक्ती द्यावी म्हणून, भयापासून मुक्ती मिळावी म्हणून. आणि आपल्याला वदनी कवळ देता लहानपणापासून ऐकतो पण इथे जेवायला म्हणायचं गाणं वेगळं आहे. देवा अन्न दिलेस तू माझं, तुझे आभार मानू किती. आईने ही पदार्थ सुंदर नव्हे, केले प्रयासे किती. वाया न दवडी अन्न कणवी, मी जेवताना कधा. देसी तूच सुबुद्धी, शक्ती मजला या अन्न रूपे सदा. म्हणजे छान आहे ते. कोणतीही नवीन गोष्ट असेल तर जरूर शिकून घ्या. काय माहिती कधी कामाला येईल असंही म्हटलंय. शेवटी म्हणतात डर से मत डरो. जसा आनंद आहे तशीच भीती आहे. जसे हसणे आहे तसे रडणे सुद्धा आहे. दिवस आहे तिथे रात्र आहे. म्हणजे कायम असं काहीच नसतं. किंवा आहे त्याचा स्वीकार करा आणि आनंदात जगा. नमस्कार मंडळी, मी वैशाली जोशी. आज मी पहिल्यांदाच इथे या भाग घेते या कार्यक्रमामध्ये. पुस्तकं वाचते पण कधी पुस्तकाचं परीक्षण करून ठेवते, पण कधी या कार्यक्रमाला आले नव्हते. तर काही थोडंफार माझ्याकडून चूक झाली तर सांभाळून घ्या. माझ्या पुस्तकाचं नाव आहे विषाद योग, ताणतणावांचं नियोजन. लेखक आहेत डॉक्टर आनंद नाडकर्णी. पुस्तक आहे अगदी छोटंसं. याच्यावरचे जे मुखपृष्ठ आहे मला तरी काही अजून ज्ञात झालं नाही आहे. म्हणजे बरंच कॉम्प्लिकेटेड वाटतंय मला पुस्तकावरचे चित्र. पुस्तक छोटं आहे, एक 219 पानांचंच पुस्तक आहे, पण
त्याच्यामध्ये आणि काय असतं की आता प्रत्येक व्यक्तीला आजकाल तर आपली स्ट्रेस ते एवढे वाढलेले आहेत की ॲक्च्युली आपण स्ट्रेसशिवाय जगू शकत नाही. प्रत्येक क्षणाला वेगळा स्ट्रेस असतो, आपल्याला तणाव असतो. पण ते तणावाबरोबरच आपण कसं जगायचं, त्याच्यात आपण आनंदी कसं राहायचं, याच्यावर नियोजन त्याचं कसं करायचं, हे सगळं या पुस्तकामध्ये त्याने वर्णन केलेलं आहे. आणि काय असतं की त्याचं नियोजन जर केलं तर आपण थोडा तरी जीवनाचा आनंद घेऊ शकतो ना. तर असं डॉक्टर नाडकर्णीचं हे पुस्तक आहे आणि ज्यामध्ये प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांचा मिलाप असून या पुस्तकाची बैठक गंभीर आणि अभ्यासू आहे. पुस्तकाचा विषय गंभीर असला तरी लेखकाच्या लिखाणात ललित लेखनाची रंजकता मात्र आहे ना. नुसते उपदेशाचे डोस न देता स्वतःजवळचे ज्ञान जिव्हाळ्याने इतरांना द्यावी अशी या पुस्तकाची शैली आहे. या पुस्तकाचं लेखन करण्याआधी डॉक्टरांनी संस्कृत गीता, मराठी विनोबांची गीताई, लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य याचं वाचन केलं आणि त्यासोबत त्यांना ज्येष्ठ डॉक्टर, त्यांचे ओळखीचे शिक्षण तज्ज्ञ यांची मदतही त्यांना खूप झाली आणि त्याचा फायदा त्यांच्या लेखनात झालेला दिसतोय. ताणतणावांचं नियोजन या पुस्तकात त्यांचे 36 लेख आहेत. त्यामधील पहिल्या लेखातच ते म्हणतात की आता हा विषाद योग म्हणजे गीतेतला पहिला अध्याय आहे. तर त्याच्यामध्ये त्या म्हणतात की विषाद योग म्हणजे अर्जुन अगदी तणावाखाली असतो की आपण कौरवांशी युद्ध करण्यासाठी त्याची मनाची तयारी होत नसते आणि अर्जुनाची अवस्था पाहून श्रीकृष्ण त्याला उपदेश करून शेवटी युद्धास तयार करतो आणि असे 18 अध्याय आहेत. त्याचाही त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. तर अर्जुनाची अवस्था पाहून श्रीकृष्ण त्याला उपदेश करून शेवटी युद्धास तयारही करतो. डॉक्टरांनी गीतेमधली तत्त्व जाणून घेतली आहेत आणि मानसशास्त्राचे विचार यांचा मेळ घालून या पुस्तकात त्यांचे विचार लेखांमधून मांडलेले दिसत आहेत. टेन्शन रिलीज करण्यासाठी मित्र, नातलं यांच्याबरोबर आपले प्रश्न, अडचणी, दुःख असं शेअर केलं पाहिजे असंही ते म्हणतात. याशिवाय राग आल्यावर माणूस वाटेल ते शब्द वापरतो. शब्दांच्या निवडीबद्दलची आपली सजगता वाढवणं हा खरं तर ताणतणाव नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे. आणि याच्या पुढे ते असेही म्हणतात की ताणतणावांचे नियोजन म्हणजे फक्त नकारात्मक भावनांशी संवाद नव्हे तर सकारात्मक भावनांची निर्मिती हेही महत्त्वाचं आहे. सर्व प्रकारच्या खेळांमध्ये, व्यायाम प्रकारांमध्ये आपल्या भावनांचे नियम करण्याची शक्ती आहे आणि म्हणूनच ताणतणावांचं नियोजन करताना शारीरिक हालचालींना महत्त्व आहे. त्यांनी पुस्तकामध्ये टेन्सोमीटर सेल्फ हेल्प किट याचं चित्रही दाखवलेलं आहे आणि हे आजकाल उपलब्ध आहे असेही त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्यानुसार प्रयत्न केले तरच ताणतणाव कमी करणे शक्य होते हेही त्यांनी नमूद केलेलं आहे. या पुस्तकात डॉक्टरांनी हॉस्पिटलमधील त्यांचे अनुभव कथन केले आहेत. अनुभवलेल्या प्रसंगांची नोंदसुद्धा केलेली आहे. डॉक्टरांच्या मतानुसार वाद संवादातून मिळालेल्या पर्याय किंमत सूत्राचा वापर पुढील वादसंवादासाठी करायचा, जो स्ट्रेस कमी करण्यास मदत करतो. आणि ह्याचा आता तुम्हाला पर्याय किंमत सूत्र म्हणजे काय त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे, ते एक तुम्हाला सांगते. एक एक्झिक्युटिव्ह बायको असते, ती सकाळी नवऱ्याला लवकर उठवायला जाते. रोज ती नवऱ्याला उठवायला जाते. नवरा रात्री उशिरा येत असतो, त्यामुळे नवरा उठायला तयार होत नाही आणि मग तिचा सगळा चिडचिडाट होतो. झालं, मग तिचा स्ट्रेस वाढला. ती म्हणते आता ह्याच्यावर उपाय काय करायचा. म्हणजेच ती ह्या पर्याय किंमत सूत्राचा वापर करते. कसा ते बघा. नवऱ्याच्या मित्राला ती फोन करून सांगते की तुम्ही माझ्या नवऱ्याला ऑफिसच्या आजच्या कामाचे शेड्यूल उद्या सकाळी फोन करून, त्याच्या मोबाईलवर फोन करून सांगा आणि मग बघूया आपण काय होतं ते. तर तो नवऱ्याचा मित्र दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याला फोन करतो आणि मोबाईलवर फोन केल्यावर मोबाईलची घंटा वाजल्या लगेच नवरा उठून बसतो. झालं, तिचं काम झालं, तिचा स्ट्रेस कमी झाला. हे झालं पर्याय किंमत सूत्र आणि ह्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे आपण त्याच्यातून आपण चिडचिडाट करतो, त्याच्यापेक्षा आपण त्याच्यातून उपाय शोधला पाहिजे. काय आपल्याला करता येईल की ते काम पण होईल. तर हा तिने जो उपाय शोधला तर त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर देशाटन प्रवास.
म्हणजे आरामदायक दृश्यपट जे तणावाच्या क्षणीही वापरता येतं असंही डॉक्टर म्हणत आहेत. ताणतणावात पेशन्सलाही फार महत्त्व आहे हेही त्यांनी नमूद केलेलं आहे. ताणतणावातून मुक्ती हवी असेल तर त्यांनी इंग्लिशमधलं एक छान वाक्य लिहिलेलं आहे, लॉस ऑर विन इट इज ए स्टेशन बट नॉट डेस्टिनेशन. हरणं जिंकणं या दोन्ही शक्यता आहेत, तर आपल्या दमदार प्रयत्नांमध्ये कन्सिस्टन्सी किंवा सातत्य सामावलेलं आहे आणि प्रयत्न हेच महत्त्वाचे आहेत. डॉक्टरनी असेही नमूद केलं आहे की कृष्णसखा एक भाव आहे जो नात्यातून जपता येतो, ज्यामुळे स्ट्रेस कमी करण्यास मदत होते आणि ह्यासाठी नाती जपणं फुलवणं हे तणावांचं नियोजन करण्यासाठी हा मोठा तोडगा आहे असंही डॉक्टर म्हणतात. शेवटच्या लेखात डॉक्टरने असं लिहिलं आहे की सर्वांनी ज्ञानभक्ती ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाला शरण जा, म्हणजे ताणतणावाचे प्रेशर कमी करता येईल. तर अशा रीतीने गीतेच्या 18 अध्यायांच्या प्रसंगानुसार उल्लेख करून अर्जुनाप्रमाणे विशाल योगात न अडकता कर्मयोग भक्ती सकारात्मक विचार यांच्या सहाय्याने तणावमुक्त जीवन जगा असा छान संदेशही त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हे छोटेसं पुस्तकही नक्की वाचा आणि ताणतणावावर उत्कृष्ट नियोजन कसं करायचं हेही अनुभवा आणि त्याचा अनुभव घेऊन तुमचा स्ट्रेस कमी करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्याकडे हे छोटे दोस्त आलेले आहेत 3 जण. ते आपले आज विशेष आहेत निमंत्रित अशासाठी की सुट्टीमध्ये आता एप्रिल आणि 15 म्हणजे 13 जूनपर्यंत म्हणजे साधारण 15 मेपासून 13 जूनपर्यंत 4 आठवड्याचे 5 दिवस मुलांसाठी इथे मोफत वाचनाची सोय केलेली होती आणि पार्ल्यातल्या शाळांना वगैरे तसं पाठवलं. तर त्या योजनेचा लाभ जवळजवळ एकूण बघितलं तर 25-30 मुलांनी घेतला आणि जास्तीत जास्त वेळा म्हणजे 20 दिवसांपैकी साधारणपणे आपले जे 3 विद्यार्थी इथे आले त्यातला मानस आपटे हा 18 वेळा आला. 18 दिवस. शौर्य चिलखा हा 9 दिवस येत होता आणि आपली छोटी मैत्रीण पूर्वी हलपले ही पण 8 दिवस आली आणि बाकी बरीच मुलं कोणी 7 दिवस 6 दिवस 5 दिवस अशी येत होती. पण रोज सरासरी 7-8 मुलं येत होती आणि या तिघांनी अगदी खूप छान आनंद घेतला. म्हणून आपण त्यांचं थोडं कौतुक करणार आहोत. आता मी त्या मानसलाच सांगते की तुला काय वाटलं ह्या योजनेबद्दल ते तू थोडं सांग. थोडंसं बोल. मराठीत इंग्लिश कसं आहे तू काय काय मला चांगलं वाटलं. सगळं लायब्ररी शांत बरं वाटलं. मला वेगवेगळी पुस्तकं वाचली चांगलं होतं. बोलण्यापेक्षा वाचन आवडलं. तू आहेस का बाल विभागाचा सभासद मेंबर आहेस? सत्ताकेंच्या हां. आता बालविभागाचे मेंबर्स पण याच्यात येत होते आणि काही असं काही नव्हतं तुम्ही मेंबर्सच असलं पाहिजे. त्यामुळे मेंबर नसलेली मुलं पण आली आणि त्यामुळे त्यांना एक अशा पब्लिक लायब्ररीचा अनुभव मिळाला आणि आता नक्कीच ते पुढे मेंबर होतील. म्हणून आपले भावी वाचक आहेत. 100 वर्ष झाली आहेत लायब्ररीला. आता पुढच्या 100 वर्षाची ही तयारी. तसंच हा दुसरा विद्यार्थी शौर्य. तू सांग तुला काय वाटलं? मला पण छान वाटलं. म्हणजे मला पण छान वाटलं आणि मी इतिहासाचं पुस्तक खूप वाचलं. ओके. दोन नावं सांग ना. नाव सांग. म्हणजे तेनाली रामा शिवाजी महाराज. तेनाली रामा. मराठी वाचतोस का इंग्लिश? इंग्लिश. थँक्यू. छान. Are you a member of the library? नाही मग आता मेंबर व्हायचं.
आणि आम्ही सांगितलंच होतं जी मुलं येत होती रेग्युलर अशी त्यांना मेंबरशिपचे फॉर्म्स द्या, म्हणजे पालक त्यांची मेंबरशिप घेतली. आणि ही सगळी 10वीपर्यंतची मुलं होती. हे तिघही 6वीतले आहेत हे दोघे, आणि ही छोटी आहे 5वीतली. आता कुठली मुली? मला पण छान वाटलं. बोल. मी खूप इंग्लिशच्या बुक रीड केल्या. पंचतंत्र, तेनालीराम, हॅरी पॉटर, अरेबियन नाईट्स अशा बुक्स मी रीड केल्या. छान आवडलं. पार्लेकर इंग्लिश मीडियम SSC बोर्ड शाळेतली ही सगळी मुलं होती. जास्त मुलं त्याच शाळेतली आली. आणि दरवर्षी आता ही योजना ठेवू आपण, म्हणजे जास्तीत जास्त मुलं येत राहतील, पुढे पण लायब्ररीशी जोडली जातील. तेव्हा तिघांचं अभिनंदन. आणि आपले अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांनी त्यांचं छोटीशी भेटवस्तू देऊन कौतुक करा. असं दाखव. मानसा आणि शौर्य त्रिका. आता प्रथेप्रमाणे भाग्यवान वाचकाची चिठ्ठी. स्मिता पाटील. कशाबद्दल? पुस्तक जरा शिरीष कडेकर यांचं मेतकूट. नेहमीप्रमाणे समारोपाबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर नाटकणींच्या पुस्तकांबद्दल सगळे झाले होते, तोच विषय ठरवला होता. माझ्या आठवणीप्रमाणे एका विशिष्ट लेखकाच्या पुस्तकाविषयी बोलण्याचा हा एक उपक्रम नवीन होता, निदान अलीकडच्या काळात तरी झालेला नाही. कारण तसं हे आमचं सत्र गेली 3-4 वर्ष चाललेलं आहे. हा एक विशेष उपक्रम होता. डॉक्टर नाटकणी अर्थात मनाचे डॉक्टर होते आणि अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत बऱ्याच मनोरुग्णांना त्यांनी मदत केलेली मला माहिती आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी की ह्या आपला हा जो उपक्रम आहे वाचक कट्ट्याचा, गेल्या करताना मी उल्लेख केला होता की पुण्यामध्ये सिनियर सिटीजनचं प्रोजेक्ट आहे अर्थश्री, तिथे त्या लोकांना हे असा कार्यक्रम सुरू करण्याची इच्छा होती. तर त्यांना आपल्या कार्यक्रमाविषयीची माहिती मी दिली होती आणि हेही सांगितलं होतं की आमच्याकडे साधारण 50-60पर्यंत उपस्थिती नेहमी असते. तर लहान प्रमाणावर का होईना तिथे तो कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि आपल्याकडून एक नवीन उपक्रम. दुसरी एक लहानशी गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे महिला वर्गाची उपस्थिती जास्त आहे. हे मी खरं म्हणजे माता भगिनी म्हणणार होतो, पण मध्ये राजकारणी वाटेल म्हणून तसं म्हटलं नाही महिला वर्ग. पण आता लहान मुलं यायला लागल्यामुळे मला आठवत असेल पूर्वी 7व्या मासिकावर लिहिलेलं असेल आई मुलांचं मासिक, तसे आई मुलांचा उपक्रम होऊ दे आणि याच्या पुढे अधिकाधिक मुलांना याचा लाभ घेता येऊ दे अशी इच्छा आहे. धन्यवाद.